नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन भागात सर्वांचे स्वागत आहे. आम्ही नेहमीच नवनवीन विषयावरील व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो, पण तुम्ही लाईक करत नाही व सबस्क्राईबही करत नाही. तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व त्याबरोबरच सबस्क्राईबही करा. त्यामुळे आमचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. नमस्कार. तुमच्या कुंडलीत जर कालसर्प योग असेल तर काय उपाय करावेत हे आज आपण पाहणार आहोत. चला पटकन लाईक व सबस्क्राईब करून घ्या. हिंदू धर्मात महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी शंकराची मनोभावे पूजा अर्चना केल्याने इच्छित फळ मिळते. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. जर तुमच्या कुंडलीत राहू आणि केतू हे ग्रह एकाच राशीत आले असतील तर कालसर्प दोष तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहूला काल तर केतूला सर्प म्हणून ओळखले जाते. कालचा अर्थ होतो मृत्यू तर सर्पचा अर्थ साप. जर तुमच्याही कुंडलीत कालसर्प दोष असेल तर महाशिवरात्रीला पुढील उपाय करा. पहिला उपाय, महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घाला. या पाण्याने आंघोळ करा. दुसरा उपाय सांगितला जातो की विधीनुसार पूजा करून चांदीच्या किंवा तांब्याच्या नागांची जोडी मंदिरात दान करावी किंवा वाहत्या पाण्यात सोडावी. असे केल्याने कालसर्प दोषांपासून मुक्तता होईल. तिसरा सोपा उपाय म्हणजे जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी व दोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची मनोभावे प्रार्थना करा. यामुळे तुमचे अनेक कामे मार्गी लागतील. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष असतो त्या व्यक्तीला आयुष्यात अधिक संघर्ष करावा लागतो. तसेच मानसिक आणि शारीरिक ताण येतो. काही वेळा स्वप्नात अनेकदा या व्यक्तींना मृत व्यक्ती दिसतात. तसेच घरात सतत भांडण होणे, डोकेदुखी, त्वचारोग यांसारख्या समस्या उद्भवतात. यासाठी या मंत्राचा करा उच्चार. ओम नागदेवताय नमः. ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात. ओम क्रौं नमो अस्तु सर्पभ्यो कालसर्प शांती कुरु कुरु स्वाहा. ओम नमोस्तु सर्पेभ्य ये केच पृथ्वीमनुये अंतरिक्षे ये दिवी तेभ्य सर्पेभ्य नमो. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? आवडली असेल तर कमेंट करून सांगा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. हर हर महादेव.